आपण अनेकदा वाचत किंवा बघत असतो की अमुक व्यक्ती प्रायव्हेट प्लेननं इथे गेली तिथे गेली। बऱ्याचदा एखादा स्टार, राजकारणी, उद्योगपती आणि श्रीमंत लोक प्रायव्हेट जेटनं प्रवास करतात। त्यामुळे प्रायव्हेट जेट हे केवळ मोठे आणि श्रीमंत लोकच वापरू शकतात असं अनेकांना वाटतं। प्रायव्हेट प्लेन बाबत सर्वसामान्यांच्या मनात नेहमीच कुतूहल असतं, पण तुम्हाला माहिती आहे का, प्रायव्हेट जेट किंवा चार्टर्ड विमान बुक करणं आता केवळ श्रीमंत लोकांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही। सर्वसामान्य लोकही प्रायव्हेट प्लेन बुक करू शकतात, फक्त त्यासाठी जास्त खर्च येतो। सर्वसामान्य व्यक्तीला प्रायव्हेट प्लेन बुक करण्यासाठी कोणत्या ओळखीची किंवा सरकारी परवानगीचीही गरज नसते। भारतात अनेक चार्टर्ड एव्हिएशन कंपन्या आहेत ज्या गरजेनुसार प्रायव्हेट जेट, हेलिकॉप्टर आणि छोटे चार्टर्ड प्लेन भाड्यानं देतात। भारतात प्रायव्हेट जेटचं भाडं सामान्यपणे प्रति तासांनुसार घेतलं जातं। छोट्या आणि हलक्या चार्टर्ड जेटसाठी प्रति तास साधारण 1 ते 2 लाख रुपयांपर्यंत खर्च येतो। तेच मिड साइज जेट्सचं भाडं 4 ते 6 लाख रुपये प्रति तास असू शकतं। जर आपण लक्झरी आणि मोठ्या जेट्सचा विचार कराल तर याचा खर्च 8 लाख रुपये प्रति तासांपेक्षा जास्त असू शकतो। शिवाय जर एखादं प्रायव्हेट जेट प्रवासी सोडून रिकामं परत येत असेल तर त्या प्रवासाला एम्प्टी लेग म्हणतात। अशा फ्लाइट्सवर 75% सूट मिळू शकते। अशा प्रकारे प्रायव्हेट जेट हे कोणीही बुक करू शकतं, फक्त त्यासाठी खिसा हा भरलेला हवा।